डिझेल नसल्याचं कारण दाखवत गरोदर मातेला रुग्णवाहिका नाकारल्याचा धक्कादायक प्रकार हिंगोलीच्या जवळा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला आहे। आरोग्य केंद्रामध्ये प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला 102 क्रमांकाची रुग्णवाहिका उभी असतानाही उपलब्ध करून दिली नाही, तर 102 वर कॉल पण करू नका असं कर्मचारी म्हटल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे। अखेर खासगी रुग्णवाहिकेनं वैद्यकीय महाविद्यालय गाठावं लागलं। 2 लाख तुम्ही नंबर लावायला, त्या गाडीमध्ये डिझेल नाही, आम्हाला डिझेल का भेटणं झालंय, मग आम्ही कशी गाडी नेऊ? मग 108 ला आम्ही फोन केला तर 108 ची गाडी काय म्हणली, आम्ही 1-1.5 घंट्याला येऊता। 1-1.5 घंट्याला जर माझी मुलगी मेली राहिली, तिच्या पोटामध्ये पाणी 40 लिटर झाले, बाळ 7व्या महिन्यामध्ये आता इथं डिलेव्हरीला आणलंय, तुम्ही काय करा परभणीला घेऊन जा आमच्या इथं म्हणू लागले। तर मग आम्ही आलो होतो हिंगोलीला, तर ती गाडीच भेटणं झाली। तिथं 1.5 घंटा आम्ही तिथं 3 वाजल्यापासून बसलो तरी बी गाडी आणीच न झाली। तर मग आम्ही काय केलं, प्रायव्हेट गाडी केली आणि प्रायव्हेट गाडीमध्ये माझ्या मुलीला आणलं मी। तिथं अँब्युलन्स लावलेली होती, कारण त्या म्हणल्या डिझेल नाही अँब्युलन्स मध्ये, अँब्युलन्स आहे पण त्याच्यामध्ये डिझेल नाही, तिथं ड्रायव्हर सुद्धा नव्हता। 7वा महिना आहे आता चालू, पण त्यांच्या पोटामध्ये इतकं पाणी झालं, एक दिवस असं पाणी जास्त वाढत चालले। तर त्यांना दवाखान्यात नेलं तर ते म्हणले, डॉक्टर म्हणले हिंगोलीला न्या, हिंगोलीला ट्रीटमेंट चांगली करतात। मग आम्ही इथं घेऊन यायलो, तर जवळा बाजार मध्ये गेलो तर त्या म्हणतात आता गाडी येते मग येते, आणि पुन्हा त्यांना गाडी तिथंच होती। बरं, मी म्हणलं गाडी तुमची इथंच आहे, तर तुम्ही म्हणलं गाडी घेऊन या, तर ते म्हणले त्याच्यामध्ये डिझेलच नाही, आणि आता तुम्ही तुमची प्राईट करा आणि न्या। कमीत कमी 2 ते 3 वाजेपर्यंत जवळा बाजार आलो, जवळा बाजार 5 वाजेपर्यंत तिथं थांबलो। मग आम्ही आमची स्वतः गाडी करून आणलं, कारण आमच्या लेकराची आम्हाला परिस्थिती बघाच वाटत ना।